श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर 19 एप्रिलला येत्या रविवारी आलेली आहे अक्षय तृतीया. आपल्या हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीया हा जो सण आहे तर तो अतिशय महत्त्वाचा, पवित्र आणि शुभ मानला जात असतो. हा जो दिवस आहे तर तो भगवान श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी आणि आपल्या पितरांना समर्पित केला जात असतो. या दिवशी माता लक्ष्मी, भगवान श्रीहरी विष्णू आणि आपली पितरांची सेवा उपासना करण्यासाठी हा जो दिवस आहे तर तो खूप शुभ मानला जात असतो. हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून देखील ओळखला जात असतो. हा एक स्वयंसिद्ध मुहूर्तसुद्धा आहे. या दिवशी बघा, दिवसभरामध्ये आपण कधीही कोणतंही शुभ कार्य जे आहे, जे आपल्याला नवीन व्यवसायाची सुरुवात करणं असेल, वाहन खरेदी करणं असेल, तर ती जी कामं आहेत तर ती शुभमुहूर्त न पाहता आपण करू शकतो. असा हा अक्षय तृतीयेचा दिवस आहे. हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. या दिवशी आपण आपल्या पितरांच्या नावानं सुद्धा दान किंवा तर्पण किंवा स्नान हे जे विधी आहेत तर ते सुद्धा करू शकतो. त्यासोबतच या दिवशी सोने, चांदी यासारख्या मौल्यवान वस्तू देखील खरेदी करणं खूप शुभ मानलं जात असतं. अक्षय म्हणजे बघा, आपण या दिवशी कोणतेही केलेलं काम असेल, सेवा असेल किंवा उपासना असेल तर त्याचं अक्षय स्वरूपामध्ये मिळणारं फळ आपल्याला या दिवशी प्राप्त होत असतं. आणि म्हणूनच अशा या अक्षय तृतीयेच्या पवित्र दिवशी आपल्याला सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान ही 5 ते 10 रुपयांची एक वस्तू खरेदी करायची आहे. यामुळं एका रात्रीत आपलं नशीब बदलेल. आपल्या घरामधील दरिद्रता, गरिबी संपेल. आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल. अशी कोणती वस्तू आहे ती आपल्याला कोणत्या वेळेमध्ये आपल्या घरामध्ये घेऊन यायची आहे याचीच संपूर्ण माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग अशा नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. स्नान केल्यानंतर बघा, किंवा आपण जे अंघोळीचं पाणी जे आहे घेतो तर त्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल मिक्स करून आपल्याला स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे. स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर आपल्याला आपलं घर स्वच्छ करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीची, भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा म्हणजेच पूजा करायची आहे. त्यासोबतच बघा, आपल्याला आपल्या पितरांची सुद्धा सेवा करायची आहे. आपल्या घरामध्ये या दिवशी बघा, अक्षय तृतीयेच्या दिवशी अक्करा किंवा केळीचं पूजन केलं जात असतं. तर ते देखील आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे आणि नंतरच हा एक उपाय करायचा आहे किंवा ही एक वस्तू आपण खरेदी करून आणायची आहे. तर ही सर्व सेवा पूजा करून झाल्यानंतर आपल्याला बघा, अक्षय तृतीयेच्याच दिवशी ही वस्तू खरेदी करून आपल्या घरामध्ये घेऊन यायची आहे. त्या अगोदर आपल्याला ही वस्तू आपल्या घरामध्ये आणता येणार नाही, किंवा जरी आणली तरी आपण बघा, त्या वस्तू आणल्याचं पुण्यफळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होणार नाही. त्यामुळं अक्षय तृतीयेच्याच दिवशी आपल्याला ही वस्तू आपल्या घरामध्ये घेऊन यायची आहे. तर कमळ बीज जे आहे तर ते आपल्याला आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे. आता बघा, हे 5 ते 10 रुपयांनाच अगदी मिळतं. जिथं पण बघा पूजेचं साहित्य मिळतं, पूजा सामग्री मिळत असते, तर त्या ठिकाणी आपल्याला हा बीज जो आहे तर तो 5 ते 10 रुपयांना अगदी सहजपणे मिळून जाईल. तर तो आपल्याला आपल्या घरामध्ये घेऊन यायचा आहे. आल्यानंतरनं आपल्याला बघा काय करायचं आहे, हा बीज आहे तर तो एका स्वच्छ तांब्यामध्ये घेऊन त्याच्यावरती गंगाजलानं अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. त्यानंतरनं स्वच्छ कापडानं पुसून घ्यायचं आहे. आता ही सर्व सेवा करताना बघा, आपल्या देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं तिथं आपल्याला माता लक्ष्मीसमोर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आणि नंतरच हा उपाय करण्याला सुरुवात करायची आहे. आता एक स्वच्छ प्लेट घ्या. त्या प्लेटमध्ये आपल्याला कुंकानं स्वस्तिक काढायचं आहे. मधले 4 बिंदू, कडेच्या 2 लाईन या देखील आपल्याला देऊन हा स्वस्तिक शास्त्रोशुद्ध पद्धतीनं आपल्याला काढून घ्यायचा आहे. त्यानंतरनं त्याच्यावरती मुठभर अखंड तांदूळ जे आहेत तर ते ठेवायचे आहेत. आता बघा, आपल्याला अखंड तांदूळच हे जे आहेत तर ते घ्यायचे आहेत
आणि त्या प्लेटमध्ये ठेवायचे आहेत। त्यानंतरनं त्या प्लेटमध्ये आपल्याला बघा हा कमळबीज जो आहे तर तो ठेवायचा आहे। कमळबीज ठेवल्यानंतरनं कमळबीजाची आपल्याला पूजा करायची आहे। आता कमळबीजाची पूजा करून झाल्यानंतरनं आपल्याला एक स्वच्छ लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे। कापड घेतल्यानंतरनं बघा त्या कापडावरती आपल्याला हा कमळ बीज आणि काळे मिरे जे असतात मसाल्यामधील 7 काळे मिरे आणि तुळशीचं मूळ किंवा वाळलेली अशी काडी आपल्याला जर भेटली तर ती काडी या 3 वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला त्या लाल कपड्यामध्ये बांधून याची पोटली तयार करायची आहे। आता पोटली तयार केल्यानंतर आपल्याला बघा 11 वेळा गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे किंवा गायत्री मंत्र जो आहे तर तो ही पोटली आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन आपल्याला 11 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे। त्यानंतरनं विष्णू सहस्रनामाचं एक वेळेस पठण करायचं आहे आणि ही पोटली आपल्याला अभिमंत्रित करून घ्यायची आहे। आता अभिमंत्रित पोटली जी आहे तर ती संपूर्ण दिवसभर आपल्याला तिथेच माता लक्ष्मीच्या चरणावरती किंवा चरणाजवळ ठेवायची आहे। त्यानंतरनं सायंकाळच्या वेळी बघा ज्यावेळी आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करत असते, घरामध्ये दिवे लावण्याची जी वेळ असते तर त्या वेळेमध्ये आपल्याला ही जी पोटली आहे तर ती उचलून आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती बांधायची आहे किंवा ठेवून द्यायची आहे। ज्या पण ठिकाणी तुम्हाला जमेल त्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे। तर अशा पद्धतीनं ही जर पोटली आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती बांधली तर आपल्या घरामध्ये कधीही नकारात्मकता, दरिद्रता, अलक्ष्मी जी आहे तर ती प्रवेश करत नाही। या गोष्टी आपल्या घरापासून दूर राहत असतात आणि फक्त लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते, आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपामध्ये वास करत असते। कारण की तुळस ही साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मानली जाते। काळे मिरे हे आपल्या घरापासून नकारात्मकता दूर ठेवण्याचं काम करत असतात आणि कमळ बीज जे आहे तर ते माता लक्ष्मीचं आसन मानलं जातं आणि ज्या ठिकाणी हे आसन असतं तर त्या आसनावरती सदा किंवा सदैव माता लक्ष्मी या विराजमान राहत असतात आणि म्हणूनच अशी ही 5 ते 10 रुपयांची ही वस्तू आपण या दिवशी खरेदी करून याची एक पोटली तयार करायची आहे आणि आपल्या मुख्य दरवाजावरती आपल्याला बांधायची आहे। यामुळं आपल्या घरामध्ये येणाऱ्या सर्व आर्थिक अडचणी दूर होत असतात, पैशांच्या अडचणी दूर होत असतात। आपण किती पण बघा कष्ट करतो, मेहनत करतो तरी देखील म्हणत असतो बघा की माझ्या कष्टाला, मेहनतीला माझ्या भाग्याची किंवा नशिबाची साथ मिळत नाही। मी जे पण कष्ट करतो, मेहनत करतो तर त्याचं योग्य फळ मला प्राप्त होत नाही। तर तेच फळ प्राप्त करून घेण्यासाठी आपण जर अक्षय तृतीयेच्या दिवशी हा एक साधा सोपा उपाय किंवा छोटासा उपाय जर केला तर यासारख्या अडचणी आपल्या नक्कीच दूर होतील आणि आपली हळूहळू रात्रंदिवस प्रगती व्हायला सुरुवात होईल। आपल्याला कष्ट आणि मेहनत हे तर करायचेच आहेत, पण त्या कष्टाला, मेहनतीला योग्य ती दैवी शक्तीची साथ मिळावी, आपल्या भाग्याची साथ मिळावी यासाठीच आपण हे छोटे मोठे उपाय जे आहेत तर ते करायचे असतात आणि अशा अक्षय तृतीयेच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष असं महत्त्व आहे। त्यामुळे प्रत्येकानं या रविवारच्या दिवशी हा एक छोटासा उपाय नक्की करा। त्यामुळे तुमच्या सर्व आर्थिक अडचणी या ज्या आहेत तर त्या हळूहळू कमी व्हायला मदत होईल। तर आजची माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा।